ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जुन्या करारामध्ये आपण वाचतो की परमेश्वराने शलोमोन राजाला सांगितलं, तुला काय वर पाहिजे तो माग. शलोमोन राजाने परमेश्वराकडे काय मागितलं? शलोमोन राजाने परमेश्वराकडे संपत्ती धनदौलत मागितली नाही, या जगातली सत्ता मागितली नाही. तर शलोमोन राजाने परमेश्वराला सांगितलं, चांगलं काय वाईट काय हे जाणून घेण्याची क्षमता म्हणजेच पवित्र आत्म्याचं दान मला बहाल कर. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, शलोमोन राजाने परमेश्वराकडे परमेश्वराचा आत्मा मागितला. चांगलं आणि वाईट ह्यामधले फरक जाणण्याची सत्सक विवेक बुद्धी मागितली. आजच्या शुभवर्तमानामध्ये पुनरुत्थान काळातील 6व्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 14 ओवी 16 मध्ये आपल्याला काय मागायचं ते बोध करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही परमेश्वराकडे पवित्र आत्मा मागा, कैवारी मागा, सत्याचा आत्मा मागा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण परमेश्वराकडे सत्याचा आत्मा मागावा हेच फार महत्त्वाचं आहे. कारण हा सत्याचा जो आत्मा आहे तो आपल्याला निर्धास्त करणार आहे. आपल्या सगळ्या चिंता आहेत, आपल्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणारा हा परमेश्वराचा आत्मा आहे. आजचं शुभवर्तमान जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना जणू काही तयारी करतो. कारण त्याने त्यांच्याबरोबर भोजन घेतलेलं आहे आणि तो त्यांना सांगतो की आता मला पित्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे. आणि अशा या पार्श्वभूमीवर सगळे शिष्य भयभीत झाले होते, सगळे शिष्य घाबरले होते. त्यांना वाटत होतं की आता भविष्याचं काय, आपलं काय होणार. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या निरोपाच्या दृष्टांतामध्ये त्यांची जणू काही तयारी करत आहे आणि त्यांना आठवण करून देत आहे की जर तुम्ही परमेश्वराकडे पवित्र आत्म्याची मागणी केली आणि परमेश्वर जो तुम्हाला पवित्र आत्मा देणार आहे तो सदा सर्व काळाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याची मागणी करावी अशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना जणू काही आठवण करून देत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, त्यासाठी आपण देखील आपल्या जीवनामध्ये तोच विचार करायचा आहे. बऱ्याचशा वेळेला आपण चिंताग्रस्त असतो, बऱ्याचशा वेळेला या जगातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला व्यस्त करत असतात, आपल्याला भयभीत करीत असतात, आपल्यामध्ये अनेक प्रश्न आणि संशय निर्माण करीत असतात. अशा या पार्श्वभूमीवर कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की परमेश्वर आहे का? भविष्याची आपल्याला चिंता होते, आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या भविष्याची या चिंतेमध्ये आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा या पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या शिष्यांची जशी तयारी करतो तसेच तो आपलीही तयारी करतो. आपल्यालाही तो आठवण करून देत आहे की आपण परमेश्वराकडे पवित्र आत्म्याची मागणी करायची आहे. आणि पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला येईल तेव्हा तो आपल्याला सत्याची शिकवण देणार आहे आणि चांगलं काय वाईट काय ह्यामधील फरक जाणण्याची क्षमता आपल्यामध्ये तो निर्माण करणार आहे. म्हणजेच आपली सत्सक विवेक बुद्धी जागृत करून आपल्याला जणू काही या जगातल्या ज्या समस्या आहेत त्याला सामोऱ्या जाण्यासाठी तयार करणार आहे. त्याचं एक सुंदर उदाहरण आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की प्रेषित फिलिप ह्याला पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त झाली होती आणि पवित्र आत्म्याच्या देणगीने तो कशा प्रकारे ते त्याच्या संपर्कामध्ये जी माणसं आली त्यांचं परिवर्तन करतो आणि त्यांच्यामध्ये जे व्यंग होते, ज्यांच्यामध्ये जे अपंग होते त्या सर्वांना तो बरं करतो आणि त्या समस्या जणू काही तो दूर करून त्यांना ख्रिस्तामध्ये घेऊन येतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र आत्म्यामध्ये असं सामर्थ्य आहे की तो निश्चितच आपल्याला सशक्त करतो, आपली सत्सविवेक बुद्धी जागृत करतो आणि मग आपल्याला या समस्यांना सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि शक्ती प्रदान करीत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला बोध केलेला आहे. पेत्र आपल्याला आठवण करून देतो की आपण ह्या जगामध्ये परमेश्वराच्या कार्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे आणि परमेश्वराचं कार्य करीत असताना आपल्याला अडचणी येतील, आपल्या वाट्याला दुःख येतील, आपल्या वाट्याला त्रास होईल, परंतु आपण घाबरायचं नाही, भयभीत व्हायचं नाही, आपण अर्ध्यावर डाव सोडायचं नाही.
तर आपल्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या आपण सहन करायच्या आणि त्याद्वारे परमेश्वराचा जो आत्मा आहे, जो आपल्यामध्ये जागृत आहे, तो आपण ह्या जगामध्ये दाखविण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा आत्मा आपलं जीवन सुरळीत करील असं नाही, तर आपल्या जीवनामध्ये अडचणी, दुःख, वेदना येतील, परंतु घाबरण्याची गरज नाही, भयभीत होण्याची गरज नाही, मागे हटण्याची गरज नाही. आपण जर धीराने आणि सहनशीलतेने त्याला सामोरं गेलं तर निश्चित परमेश्वराचा आत्मा आपल्या दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला मदत करील आणि आपण निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे पुनरुत्थानाचा अनुभव घेईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पित्याबरोबर एकरूप होण्यासाठी आणि पित्याच्या आज्ञेमध्ये राहण्यासाठी बोध करत आहे. आणि म्हणून शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की जर तुम्ही माझे शिष्य असाल तर तुम्ही माझ्या प्रेमात राहाल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहणे म्हणजे काय, तर त्याच्याबरोबर चांगलं नातं निर्माण करणे. आणि हे चांगलं नातं निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रभूच्या ज्या आज्ञा आहेत, प्रभूची जी शिकवण आहे, प्रभूने जे आपल्याला पित्याचं दर्शन घडवलेलं आहे त्याचा अनुभव घेणे आणि तो दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या जीवनातील आव्हानांना, संकटांना, दुःखांना सामोरे जाण्यासाठी बोध करताना म्हणतो की आपलं ख्रिस्ताबरोबर नातं कसं आहे ते नातं आपण पडताळून पाहायला पाहिजे. ते नातं दृढ करण्यासाठी ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये, प्रीतीमध्ये आपण वाढले पाहिजेत. आणि ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये जर आपल्याला वाढायचं असेल तर ख्रिस्ताच्या ज्या आज्ञा आहेत, विशेष करून त्याची एक आज्ञा की परमेश्वराने जसं आपल्यावर प्रेम केलं आहे तसं आपण एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, ही त्याची जी शिकवण आहे ती आपण कृतीत उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जेव्हा सहभागी होतो, विशेष करून जे दुःखी आहेत, अडचणीत आहेत, संकटात आहेत, त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतो, तेव्हा आपल्या दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला सहाय्य होते. परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये आहे याचा अनुभव आपल्याला येतो आणि त्या आत्म्याद्वारे आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये तोच आत्मा वाढविण्याचा प्रयत्न करीत असतो. आज ज्याप्रमाणे शलोमोन राजाने परमेश्वराकडे पवित्र आत्मा मागितला, त्याचप्रमाणे आपण ह्या येणाऱ्या दिवसामध्ये पवित्र आत्म्याकडे विनंती करूया. या आठवड्यामध्ये आपण पवित्र आत्म्याच्या नवेनाला सुरुवात करीत आहोत. माडीवरच्या खोलीमध्ये ज्याप्रमाणे शिष्य आणि पवित्र मरिया पवित्र आत्म्याची प्रतीक्षा करत होते, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करीत होते, त्याचप्रमाणे या नवेनाच्या काळामध्ये आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजारामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या पॅरिशमध्ये या नवेनामध्ये सहभागी होऊन पेंटेकॉस्टची प्रतीक्षा करूया. पेंटेकॉस्टच्या दिवशी पेंटेकॉस्टचा अनुभव येण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे तयारी करूया आणि पेंटेकॉस्ट आपल्या जीवनामध्ये व्हावा, आपलं नूतनीकरण व्हावं आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न करूया. आपण पवित्र आत्म्याची मागणी करीत असताना परमेश्वराकडे विनंती करूया की शलोमोन राजाला जसा त्याने ज्ञानामध्ये संपन्न केलं तसंच त्याने आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये परिपूर्ण करावं.